पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख या ग्रंथाच्या 561 ओव्या झालेल्या आहेत। 461 ओव्या झालेल्या आहेत। आता पुढचं निरूपण होत आहे। सध्या चालू हा जो स्वात्मसुख ग्रंथ आहे त्याचा उपसंहार सुरू झालेला आहे। त्यामुळं नाथराय मागचा झालेला आत्ताचा विषय की हा ग्रंथ लेखनाकरता श्रीगुरूकडं वर मागतात की मला तुम्ही अशा तऱ्हेचा आशीर्वाद द्या की हा ग्रंथ सफल होईल, पूर्णतेला जाईल। आणि ती मागणी त्यांच्याकडे केल्यानंतर असं लक्षात आलं की जनार्दन स्वामी आणि मी म्हणजे आम्ही दोघं एकच आहेत। हा एकनाथ म्हणजे एका त्यांच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे। आता त्याच्यामध्ये द्वैत राहिलं नाही तर काय विनंती करायची, कसा आशीर्वाद ते देणार, एकच झाले। म्हणजेच तेच माझ्या अंतःकरणात स्थिर होऊन स्थापन होऊन हा सगळा ग्रंथ करून घेत आहेत। माझं बोलणे असं नाही, आपल्या ह्याच्यामध्ये आहे सखया वदला माझे नव्हे बोलणे, जडाशी चळणे कैसे होय, हे श्रीगुरूच बोलून घेत आहेत। आता पुढं सांगतात की तुमच्या लळेयाचे लढी वाढे, निशब्दवादे बोली गडे, केले ते तुम्हा पुढे पढिन्नलो स्वामी। तुम्ही माझे लळे पुरवले, जे काही असेल। वास्तविक काय असतं, शिष्याचं मनोरथ पूर्ण करणारे श्रीगुरूच असतात। पण शिष्य कोणतं मनोरथ करतो हे श्रीगुरूच्या लक्षात येत असतं। आता जसं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलं की जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करून ठेवी। म्हणजे जर काही आहे पाहिजे म्हणूस तर त्याला आता काय आहे की असं प्राप्त करून द्यायचं की जेणेकरून तो खूप संतुष्ट होईल। तसंच आहे की सगळं काय आहे की पुरविती आरती शिष्याचेनी, असेच आहे। हे सगळं माझं मनोरथ पूर्ण करणं हाच तुम्ही माझ्यावर केलेला लळीवाळपणा आहे। आणि त्या कौतुकानं मी तुमच्या पुढं सुद्धा निशब्दवादे बोली गडे, जे जिथं शब्द लागू पडत नाहीत असं जे परमात्म सुख आहे की फक्त ते उपभोगायचं आहे। जो अनुभविता असतो त्या अनुभवाच्या ठिकाणी आत्मसुखाचा जो अनुभव आला त्याचं वर्णन त्यालाच करता येत नसतं। गोड लागे परी सांगताची नाही, बैसे मिठी सये आवडीची। तिथं अगदी काय आहे की जितकं सुख अनुभवायला मिळालं तो अनुभवच, त्या अनुभवाचं वर्णन करता येत नाही। पण जे निशब्दता आहे ती निशब्दता वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला आहे। वास्तविक काय आहे की जसं का एखादा मनुष्य नुसतंच बोलत राहतो त्याला बोलघेवडा म्हणायचं। मग तसं बोलघेवड्याचंच मी काम केलं इथं। कारण का तर हे बोलत बोलत राहिलो। वास्तविक पाहता जे बोलता येत नाही ते बोलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मी काय बोलतो हे मला कळत नव्हतं असं बोललो। पण ते तुम्ही आणि हे सगळे श्रोते ह्याने गोड मानून घेतलं। तुकोबाराय सांगतात एका चरणामध्ये की माझिया बोबडिया बोला, जे काही असेल ते माझं बोबडं बोलणं आहे, पण चित्त द्यावे बा विठ्ठला। तुम्ही काय करा, या माझ्या बोलण्याला लक्ष द्या। असं जसं विनंती केली तसं केले ते तुम्हा पुढे पढिन्नलो। आता ते कोणाला
तर प्रत्यक्ष श्रीगुरु पुढं इतकं सगळं मान्य झाले. बाळक बोले बोबडे तेणे मातेसी प्रीती वाढे, तेवी येही बोली वाढे कोरडे रिझाल तुम्ही. आता एकंदरीत जसं आपल्या बाळाला थोडेसे शब्द बोलता आले आणि त्यांनी काही काही शब्द बोललं तर ते उच्चारसुद्धा त्याला नीट येत नाहीत, कारण तो अजून लहान आहे, बोबडंच बोलत असतो. पण आईला त्याचं कौतुक असतं, ते जे काही बोललं आहे त्यामुळं त्या बाळाचे इतकं तिला काय आहे प्रेम वाढतं, त्याला लगेच मिठी मारल, जवळ घेईल. का तर तो असा बोलला, हे बोलला, ते दुसऱ्यालाही सांगत राहील. तसं हे माझं बोलणं तुम्हालाही गोड लागेल आणि तुम्ही नुसतं नाही तर तुमच्या अंतःकरणाला गोड लागेल. मनुष्याला कोणत्या शब्दाची गोडी असते तर जे प्रिय आहे त्या, म्हणून प्रिय शब्द गोड कोणालाही लागतात, पण अप्रिय शब्द कोणालाच गोड लागत नाहीत. आणि शिस्त लावणारे शब्दही कोणाला गोड लागत नाहीत. ते जरी त्याच्या हिताचे असले तरी ते शिस्तीच्या दृष्टीनं काय आहेत की त्याला वाईटच वाटत असतं. तसे शब्द जरी असले तरी आपल्यात आपलं हितही ह्यात असं जर कळत असेल तर तेही ठीक आहे. आणि जे असेत की जेणेकरून अंतःकरणाला त्याच्यामुळं काय आहे स्थिरता प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं, असे शब्द माझ्या ह्याच्यातून मुखातून बाहेर पडत असतील तर अर्थातच तुमच्या अंतःकरणाला गोड लागेल. आणि जिथं काय आहे गोडी वाढते तिथं माणूस पुन्हा पुन्हा ऐकायचा प्रयत्न करतो. जिथं त्याला नकोसं वाटतं आता हे कधी थांबेल आणि असं जिथं झालं तिथं परत ऐकायला कसा जाऊन बसेल, कारण पहिलंच त्याला जर त्रासदायक झालं तर. पण जिथं जिथं गोड लागलं तिथं तिथं तो परत परत जातो, म्हणजेच त्याच्या अंतःकरणात ऐकलं त्याचं समाधान होतं. संती अवधान द्यावे, सज्जनी सन्मुख व्हावे, ग्रंथू केला येणे नावे भावार्थेसी, ग्रंथू केला येणे भावे भावार्थेसी. आता हा ग्रंथ तयार झाला माझ्या श्रीगुरूच्या पुढे, श्रीगुरूने याची परीक्षण करावीत म्हणून. पण हा ग्रंथ मी अजून सर्व संतापुढे ठेवतो. सर्व संत म्हणजे कोण तर कोणत्याही ग्रंथकाराच्या दृष्टीनं किंवा कुठल्याही ग्रंथाचं वक्तृत्व करणारा जो कोणी असतो त्याच्या दृष्टीने समोरचे जे संत असतात, श्रोते असतात, ते संत सज्जन असं म्हटलं जातं. सज्जन ह्या शब्दाचा अर्थच असा की सतजन, ज्या जनाच्या ठिकाणी सतची ओळख करण्याचा प्रयत्न चालला आहे अथवा झालेली आहे ते सज्जन. आणि त्या सज्जनापुढं हा ग्रंथ मी जर काय आहे वाचून दाखवला केलेला आहे त्यांच्यापुढं ठेवला तर त्यांचा विषय असतो आहे. वास्तविक पाहता अनुबंधामध्ये काय आहे की कोण अधिकारी आहे तर जो विषय त्याचा आहे तोच त्याचा अधिकारी. आणि त्या विषयात जर त्याला पाहिजे जे आहे ते जर प्रयोजन असेल तरच तो त्या विषयाशी त्या ग्रंथाशी संबंध करील. तसा आता हे संत सज्जन यांचा विषय हा आत्मसुख हा त्यांचा विषय. आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरता जे जे वर्णन ह्या ग्रंथात आलं ते त्यांना अत्यंत गोड लागलं. हा ग्रंथच मुळात असा आहे की आत्मज्ञान सांगणार आहे. ह्याच्या अगोदर 2 ग्रंथ आपणही पाहिले, नाथरायणीच लिहिलेले आहेत, चतुश्लोकी भागवत आणि हस्तामलक. हे झालेले दोन्ही ग्रंथ तत्त्वज्ञान सांगणारे आहेत, तिथं तत्त्वाच्या मांडण्या झाल्या. पण ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये आत्मज्ञानच सांगितलं. आत्मज्ञान हे अंतर्मुख अभ्यास आहे. जितका अंतरंगाचा अभ्यास करायचा असेल तितका अंतरंगी हा कुठं जायचा आहे, कुठला प्रवासी तो ते ह्याच रस्त्यावरचा की जिथे त्याला काय आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं आहे. मग आत्मसुख प्राप्त होण्याकरता आत्मसुखाचंच वर्णन करणारे किंवा त्या मार्गाचं आमच्या पुढं काय आहे स्पष्टतेनं मार्गदर्शन करणारे कोण असतील तर ते सद्गुरूच आहेत. आत्मसुख प्राप्त झालं म्हणजे तो
इथं तर सुखी झालाच, पण त्याच्यानंतर त्याच्या सुखात कधी ओहोटीच यायची नाही. कारण तो कसा परिपक्व होतो, आत्मसुखात कशी त्याची वाढ होते, हेच या ग्रंथात मागं विषय झालाच आहे. जसं जसं त्याला त्या सुखाची गोडी लागती तसं तसं त्याच्या ठिकाणी ते आणखीन किती घेऊ असतंच. आपण काय आहे, साधं कुठले तरी टी व्हीवरचे मालिका पाहतो किंवा सिनेमा पाहतो आणि ते असे करतात. किंवा टी व्हीसुद्धा असं असतं की अगदी असं आणून ठेवायचं, आता पुढं काय होतं म्हणलं की जाहिरात लावायची. त्याच्यामुळं माणूस उठूनही जात नाही आणि त्याला उत्सुकता निर्माण झालेली असते. हे त्याला माहिती आहे की हे जाहिरात त्याला नको असलं तरी ऐकावं लागेल, बघावं लागेल, कारण पुढं काय होतं हे त्याला पाहायचं आहे. म्हणजेच इथं आणून ठेवल्यावर जर तिथं मनुष्य काय आहे रंगतो, ते त्याला पुढं काय होतं हे बघायची उत्सुकता राहते. हे तर त्याच्या स्वकल्याणाच्या गोष्टीत. आत्मसुखप्राप्ती करता आत्मा काय कुठून बाहेरून आणून त्याला दिलेलं नाही, त्याच्याजवळच आहे. आणि त्याच्याजवळच्या आत्म्याच्या ठिकाणी केवळ सुख आहे, पण आत्मा जवळ आहे ह्याचंच भान नव्हतं. त्याच्यासाठी सुख कसं कळलं, मग हे सगळं समजून देण्याचं काम या ग्रंथात केलं की आत्मा कुठं आहे, आपल्याजवळ आहे आणि तो कसा आहे, सुखस्वरूप आहे, सुखीच आहे तो आत्मा. आणि ह्या आत्म्याच्या जवळ गेला तो सुखी होतो. जसं लावलेला दिव्याच्या जवळ गेलो की आपण प्रकाशितच होतं की तो दिव्याचा प्रकाश आपल्या ठिकाणी काय आहे आपल्याला प्रकाशित करतो. दिव्याजवळ गेल्यावर प्रकाशित आपोआप होतो. तसं आत्म्याजवळ गेल्यावर माऊली तर सांगतात, आत्म्याजवळ गेल्यावर तो सुखी व्हालच व्हाल, पण सुखाचे आईलीकडीले मेरे चित्त उभे ठेले सुखा भरे. तुम्ही त्या सुखाच्या जवळ जायच्या आत तर काय आहे, तुमचं चित्त सुखाने भरल. म्हणजे त्याच्या ठिकाणी जे काही प्राप्त आहे त्याला अगोदरच चाहू लागेल, अगोदरच कळायला लागेल. पाणवठ्याच्या जवळ जाण्याच्या अगोदर त्याच्या थंड वारा आपल्या अंगावर येतो आणि ते झुळूक आले म्हणजे आपल्याला बरं वाटतं. म्हणून मग त्याच्या ठिकाणी काय आहे की ज्यांना हे विषय झाला आहे ते संत सज्जन, त्यांनी ह्या ग्रंथाकडं काय आहे की लक्ष द्यावे, संती अवधान द्यावे. वास्तविक पाहता आता ज्याचा विषय तो असतो त्याला इकडं लक्ष दे म्हणायचं काय कारण आहे. पण चित्तच असं आहे की कोणत्या वेळेला दुसरीकडं तुमचं लक्ष काय बाजूला काढेल काही सांगता येत नाही. हे चित्त तिथं स्थिर राहावं म्हणून अवधान, लक्ष एक असतं, त्यालाच म्हणायचं एकाग्रता. एकाग्रता करण्याकरता 8 तासच असतात आणि एकाग्रता टिकवण्याचे 8 तास असतात. त्याचंच काय आहे, अवधान पक्कं राहतं. आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यासासाठी विषय झालेला आहे, त्याचं चिंतनाचा एक ग्रंथच आहे आपल्याला की अनुसंधान. अनुसंधान कसं पक्कं राहावं त्याचा एक काय केलेलं आहे, संपूर्ण विषय मांडला आहे त्याच्यामध्ये. आता तो ग्रंथ आपण ऐकला वाचला तर आपल्याला अनुसंधान कसं ठेवावं लागतं कळतं. तसं इथं आपल्या ठिकाणी हे जे काही आहे ते आवर्जून सांगावं लागलं की अवधान द्या आणि तेही कोणाला सज्जनी सन्मुख व्हावे. हे जे काही ह्याचेच आहेत, याचे अधिकारी ते सन्मुख व्हावं म्हणजे काय, इकडं लक्ष द्या. कसं असतं, वक्ता आणि श्रोता हे समोरासमोर असावे लागतात. वक्ता एकीकडे आणि श्रोता एकीकडे कठीण जातं. आता हे काय झूम मीटिंग वगैरे जे असतात ते बोलणारा कुठंतरी असतो, ऐकणारे कुठं असतात. त्यामुळं संवाद व्हायचा असला तरी त्यांना ज्याच्याशी संवाद करायचे त्यालाच पुढं आणावं लागतं. मग तो आणि हे यांचा संवाद होतो, मग दुसरे कोण असेल त्यांचा होतो. जितके त्याच्यात आहेत तितक्याशी जर बोलायचं असलं तर त्याला समोर त्या झूममध्ये घ्यावंच लागतं, तरच त्यांचा संवाद व्यवस्थित होईल. आणि कुठल्याही वक्त्याच्या ठिकाणी जे काही वक्तृत्व चाललं आहे ते वक्तृत्व श्रोत्याच्या ठिकाणी किंवा श्रोत्याच्या चेहऱ्याकडं बघूनच कळत असतं. आपण सांगतो ते त्याला कळालं का नाही, त्याचं त्या ठिकाणी काय आहे, सगळ्या
संदेहातून त्यातनं काय आहे पूर्णतेला हे ऐकलं का कुठंतरी, कारण तो आश्चर्यवत जरी झाला असला तरी एखाद्या शंकेत झाला आहे का हे समजलं त्यात झालं हे सुद्धा असतं. मग जर त्याच्या ठिकाणची ती आश्चर्यवत्ता काही काळ आहे, त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी समजल्याचा भाव येत असला तर तेवढी त्याची जी तटस्थता आहे ती कमी होते. आणि तो कायम तटस्थ असला तर काहीतरी ह्याची काय आहेच अजून काही अडकलेली स्थिती. मग हे जसं वक्त्याला शोधावं लागतं. म्हणून आहे आता त्याच्याकरता काय ग्रंथू केला येणे भावे भावार्थेसी. म्हणून आहे हा ग्रंथ कशासाठी केला तर भाव जागे व्हावेत म्हणून. भाव हा काय आहे की आपल्या जे काही प्राप्त करून घ्यायचं त्या अभ्यासाचा पाया आहे. भाव जागा झाला तरच काय होत असतं, अभ्यास पुढं जातो. आणि भाव जागृती होणं हे फार गरजेचं आहे. तरच मग ज्याच्या ठिकाणी भाव जागा होतो, जे भावनेने ऐकतो त्याला भावार्थी म्हटले. असे जे कोणी आहेत भावार्थी त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथू येणे भावे जे संती सदा संतोषावे, संतोषनिया म्हणावे आपुले मज. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा ग्रंथ ज्या भावानं मी बनवलेला आहे ते ग्रंथाचं जे कोणी श्रवण करणारे आहेत, वाचन करणारे आहेत, त्यांच्या ठिकाणी काय आहे, त्यांचं समाधान तर होईल, पण ते समाधान टिकून राहिलं पाहिजे. वाचल्या समाधान झालं म्हणजे जसं पेपरला बातमी असली की काय आहे की तुम्हाला अमुक अनुदान मिळणार आहे आणि त्यात आपण बसत असलो तर समाधान होतच ना. पण आणखीन 2-4 दिवसानं झालं की हे रद्द करण्यात आले, गेलं समाधान निघून. पण तसं नाही, हे समाधान काय तर हे समाधान स्थायी भावाचं आहे. त्यामुळं तुमच्या ठिकाणी काय आहे की ते जो संतोष जागा होईल आणि मग तुम्ही तुमच्या या संतोषानं, आनंदानं किंवा प्रफुल्लित अंतःकरणानं या ग्रंथाला माझं म्हणाल म्हणजेच मला माझं म्हणाल, आपुले मज. मग तुम्ही आपलेपणा मला द्याल, अर्थात हा ग्रंथ म्हणजे माझंच मनोदय मी उघडं केले, माझा जो काय असलेला भाव आहे तो भाव स्पष्ट केला आहे. आणि तो भाव जसा माझा आहे, स्वात्मसुखाचं वर्णन करण्याचा भाव जसा माझा आहे तसंच त्या अभ्यासाने त्या रस्त्याला जाणाराचा सगळ्याचाच भाव तो आहे. मी सुखी व्हावं असं सगळ्याचाच भाव असतो ना. या भावाच्या व्यतिरिक्त कोणीच नसतो. लहान मोठा, कळता न कळता, ज्ञानी अज्ञानी सगळ्यांना काय असतं, मी सुखी व्हावं. कोणत्या मार्गाने सुखी व्हावं हे कळत नसतं आणि ते समजून देण्याकरता ग्रंथ असतात. आता याचा अनुभव ज्यांनी घेतला ते याच्यामध्ये अगोदरच आहेत. आता फक्त काय झालं, त्यांनी त्याची आपल्याला जे आलेला अनुभव आहे हे सांगतोय ते या ग्रंथात आले ते एक आहे काय फक्त तपासून पाहायचं. जसं सोन्याची परीक्षा करण्याकरता पहिली कसोटीवरची रेघ आणि आता ह्या सोन्याची वाढलेली रेघ दोन्ही एक आहे का हे पाहिलं जातं आणि मग सोन्याचा कस कळतो की आता हे आणि हे एकच आहे. तसं त्या संत सज्जनांना आलेला अनुभव आणि लिहिलेला ग्रंथ या सगळ्यांचा मेळ लागतोय का असं ते पाहत असतात. समर्थ ज्याकडे पाहे त्याचे दरिद्र विच्छिन्न होये, तेवी संत कृपा जे होये ते सनाथ जी मी. आता एखादा काय आहे की समर्थ आहे आणि त्या समर्थाचं जर सामान्य माणसाकडं लक्ष गेलं तर त्याचं काय आहे ते सामान्यत्व किंवा दारिद्र्य राहील कसं. सहज आल ते फिरत आता ते काय आहे मोठे सरदारच, पण फिरता कुठं तरी एक मुलगी दिसली. आता तिचं सगळं रंगरूप पाहिलं, काही त्यांना सामुद्रिक कळत असेल तिच्या चेहऱ्याकडं बघून आणि त्यांना वाटलं की हे योग्य आहे. मग कोणाची बाळ तू? तिने विचारलं धनगराची मी. इथं काय करते? हे मेंढ्या राखते. कुठे आहे तुझं घर? गावात आहे. मग गेले शोधत त्या मुलीचं कुठे काय शोधलं, त्यांना हाक मारलं.
त्यांनी पाहिलं एवढा मोठा माणूस घोडे इतकं येईल, मग आता आपल्या इथं घरात काय, पण या तर म्हणणं गरजेचं आहे, या या या. नाही म्हणले तुमच्याकडं काम आहे. म्हणजे काय हो, तुमची मुलगी द्याता का, आमच्या घरी द्या, आम्ही तिला सून करून घेतो. नाही कसं म्हणायचं, पण उगीच आता खाल्ल्या मानाने म्हणावं लागलं, अहो आम्ही काय, तुम्ही कशाला काळजी करता, द्यायचं आहे का तुम्हाला, द्यायचं. आणि लग्न होऊन गेल्या त्या अहिल्याबाई कुठंच अगदी इथं जवळच्या इकडं तिकडं मेंढ्या राखता राखता त्यांच्या होळकरांचं लक्ष गेल्यामुळं त्या तिथल्या काय झाल्या, सुनबाई झाल्या. एवढंच काय, पण राज्य चालवलं नंतर, आणि नुसतं नाही, धर्माचं राज्य चालवलं त्यामुळं त्यांना पदवी आली पुण्यश्लोक. मग हे कसं आहे, समर्थाचं लक्ष गेलं. आता संताचं लक्ष आल्यावर तसंच तुका म्हणे, आले समर्थाच्या मना जरी तरी होय राणा रंक त्याचा. म्हणजे जो रंक आहे त्याचा राणा होऊ शकतो समर्थाच्या, म्हणजे संतांच्या मनात आल्यावर. रंकत्व कशात असतं, आपलं सुख आपल्याला माहीत नाही म्हणून इकडं तिकडं सुखासाठी शोधतो, हेच रंकत्व आहे. बाहेरचं दारिद्र्य वेगळं आणि किंचित सुखाचा मानून अभिलाष, हे थोडंसं सुख मिळत असतं, त्याच्याच अभिलाषानं आपण हे सगळा पसारा गोळा करतोय. तसं सुख मिळतंय हे जे काय आहे सगळ्या सारख्याला वाटत असतं आणि ते शोधायलाच जातो, तो रंक आहे. पण त्याला सनात करण्यात, त्याला जर काय आहे की राजा करण्यात, हे कोणाचं आहे, तर हे जे काही समर्थ आहेत त्यांचं आहे. मग समर्थाच्या मनात आल्यावर कोणती गोष्ट सहज होऊन जाते. त्याच्यामध्ये हा अधिकारी आहे की नाही आणि ह्याला पूर्णत्व आलं आहे का नाही. जसं अधिकारी असावा लागतो, साधन चतुष्टय परिपूर्णता यावी लागते आणि मग त्याला श्रीगुरु प्राप्ती होते, तिथून त्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होते. इतके क्रम आहेत. पण संताच्या मनात आल्यावर काही नाही, तो सहजच त्याच्या ठिकाणी काय आहे सगळं प्राप्त होतं. त्यांची दृष्टी पडल्याबरोबर सगळं त्या ठिकाणी आलं. म्हणजे त्यामुळं तेवी संतकृपा जे होये ते तई सनाथ जी मी. आता ते तुमची कृपा झाली तर मी कसा होईल, मी सनाथ होईल, म्हणजे माझं अनाथत्व निघून जाईल. कारण नाथरायच म्हणतात की माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. मग ह्या अनाथाचा नाथ कोण आहे, जनार्दन आहे. त्यामुळं माझे आई तेच, माझे वडील तेच, सगळं काही असेल हे जगन्नाथ स्वरूप तेच आहेत. ज्याने ह्या जगाचं काय आहे आश्रय दिलेला आहे जगाला आणि जगाचं पालन पोषण करण्याचं मनात धरले, ते माझे जनार्दन स्वामी, म्हणजे संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारे परब्रह्म स्वरूप किंवा ईश्वर रूप आहेत. त्यामुळं त्यांच्या सानिध्यात गेल्यावर त्यांनी मला सनात केलं. जे सिद्धांचे सिद्धस्थान, जे साधकाचे साधन, जे ग्रंथीचे संरक्षण ऐसेचे आहे. एकंदरीत ज्या ग्रंथामध्ये सिद्धांना जे प्राप्त झाले ते प्राप्त झालेलंच इथं सगळं स्पष्ट केलं आहे. म्हणजे सिद्धांना जे सिद्धी मिळाली ती सिद्धीचं स्थान हे. परमसिद्धी कोणती, तर आत्मसुख ही परमसिद्धी. बाकीच्या सिद्ध्या किती असतील त्या जातील सुद्धा, पण ही परमसिद्धी आणि परमसिद्धीचं स्थान जर काही असेल त्या ग्रंथात आहे. जे साधकाचे साधन आणि शिवाय काय आहे, यापर्यंत येण्याचे जे साधक आहेत त्या साधकाला या स्थितीला यायला तेच साधन करायचं आहे की जे ह्या ग्रंथात आले. या ग्रंथात सिद्धांचं सिद्धत्व काय झालं, काय त्याने मिळवलं ते दिलं आणि तिथं जायचं असलं तर कशी वाटचाल करा हे साधकाला सांगितलं, म्हणजे साधन सांगितलं. जे ग्रंथीचे संरक्षण ऐसेचे आहे. एकंदरीत या ग्रंथामध्ये हे सगळं असल्यामुळं या ग्रंथाला काय आहे, हायाच वारी कोणी बघल असं नाही, तो संरक्षित राहील. एखादा ग्रंथ आपण जपून ठेवतो, जसं आता ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, भगवद्गीता हे काय असतात, नुसतं नाही. हे जे कपडा त्याला बांधायचा त्याला बासन म्हटलं जातं, हे बासनात गुंडाळलेलं असतं आणि
मग ते ठेवलं जातं, कारण ते असं तसं पुस्तक नाही, असा तसा ग्रंथ नाही. त्याच्याकरता त्याला काय आहे की कसं आदराने पूजनीय ते ठेवावं तसा ठेवतो. तसं ह्या ग्रंथाकडं पाहतील. या लागी सिद्धा आणि साधका, ए ग्रंथी लाभे अवांका. या दोहीची या निज सुखा, सुख संतोष. याप्रमाणे सिद्ध असू द्या, साधक असू द्या, कारण सिद्ध जाऊन पोहोचलेत, मुक्कामात गेलेत, साधक त्या मुक्कामाला निघालेला आहे. पण सिद्धच या रस्त्याने यायचं कसं ते खुणा सांगत असतात. या खुणेला दाखवत आला की तू इथे येऊन पोहोचशील. तसं या दोहीचे आणि जे सुखा, मग साधकाला मिळायचं आहे ते सुख आणि ज्यांना मिळालं आहे ते. तुकोबाराने एका ठिकाणी सांगितले, काय चरण आहे त्यांचं, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरले म्हणजे आता सिद्ध म्हणायचं, तरती म्हणजे साधक, ते आता इकडंच आहेत. ह्या दोघांनाही कोणचं आहे तर दोघांनाही नामच आहे. नामधारकाचा ठसा, हे नाम त्यांनी धारण केले की दोघंही एका रस्त्याचेच आहेत. म्हणून मुक्त आणि मुमुक्षा, हा अर्थुलाभे निजापेक्षा. साध्य साधन लक्षा, साधिकारे वाहो. आता एकंदरीत मुक्त झालेला असो किंवा मुक्तीच्या रस्त्यावर जाणारा मुमुक्षु असो, दोघांच्यासाठी हे जे काही आहे ते त्याची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे प्राप्त करून देणारा आणि साध्य साधन या सगळ्याचं काय आहे जे असेल ते विश्लेषणपूर्वक सगळ्या मांडण्या करण्याचा भाग याच्यामध्ये आला आहे. त्यामुळं ज्याचे जे काय अधिकारी आहेत ते सगळे अधिकारी याच भावानं याच्याकडं पाहतील. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.